आपण सानेवर जात आहोत आणि आपले संतोष दादा आलेले आहेत आपल्या न्यायला. तर आता आपण प्रवास सुरू करत आहोत. अशा प्रकारे आपण लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण सानेवर आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे तिकडे सानेवर पूजा चालू आहे. तर आता आपण सुद्धा जाणार आहोत पूजा करण्यासाठी. रिक्षाने आपल्याला दादांनी सोडलेलं आहे. बाबू छत्रपाद धरम देवा आम्ही जाधवांची एक नारलान मोठ्या पावल्यान पटी भरल्या हरादारा मुला मनसा बोलण्या चालण्या जाण्या येण्या सुख हरादारा मुला मनसा जाण्या येण्यात बोला बोलण्यात तुझी देवी आहे ना हरारा महादेव तुझ्या साडीवाली जन्नी देवी एक नारळ द्या. दोन देवी आहेत ना तीन देवी आहेत. काल काय हां ती मधली पिवली आणि प्रकारे पूजा सानेवर झालेली आहे. गर्दी जमत आहे. आज आपण लवकर आलेलो आहोत. थोडे काही असं म्हणतात की ग्रहण आहे म्हणून लवकर बंद करणार आहे. तर आता आपण जर नदीवर जाणार आहोत. ब्लॉगमध्ये बघितलं असेल की इथे एक ग्रामदेवत खेमनाथ म्हणून मंदिर होतं. तर ते मंदिर गेल्या वर्षी तोडलं आणि नवीन बांधण्याचा प्रयत्न चालू आहे. लवकरच काम होईल. तर पूर्वी ज्या दगड होते म्हणजे इथं पायऱ्या होत्या. तुम्ही माझा जुना ब्लॉग बघितला जो माझा सर्वात पहिला ब्लॉग आहे सेकंड इथूनच सुरुवात झाली आपल्या ब्लॉगची. तर इथे दगडी पायऱ्या होत्या. त्याची एक वेगळीच शोभा होती पारंपरिक अशी. पण आता काही जणांना किंवा आधुनिक पद्धत ते ठेवून त्याच्यावर काही विचार करता आला असता. ठीक आहे जे होतं ते चांगलंच होतं. तर हे मंदिर आता आपण काही दिवसात तयार होईल तुम्ही बघू शकता. आणि ही आपली नदी. काल आपण मासे मारले होते दुसरीकडे मारले होते. एक दिवस आपल्याला इथे पण माशाचं जाळं लावायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही बघितलं असेल तर जे जुनं मंदिर होतं त्याचा इथून मी व्हिडिओ केलेला आहे. आणि आता हे नवीन बांधणार आहेत. आणि नदीला पाणी खूप आहे. मासे मारायला शक्यतो एक दिवस येणार आहोत. मी तो खूप वेळा पोहलो आहे जेव्हा प्रॅक्टिस होती तेव्हा. मंदिर होतं ते जुन्या पद्धतीने होतं आणि आता हे RCC झालेलं आहे. तर हे 1-2 वर्षात बनेलच. शिमग्याचे व्हिडिओ खूप शॉर्ट आहेत. तर दरवर्षी तेच असतं. नवीन काय त्याच्यात दाखवणार. म्हणजे पूजा वगैरे ठीक आहे पण मग तुम्ही बोलाल तेच दरवर्षी तेच आहे. जे पारंपरिक असं तेच पुन्हा होतं. हे जे मंदिर आहे ते नवीन आता बनत आहे. आणि जुनं तुम्हाला माहिती आहे इथे जाळ्या होत्या थोड्या गाभारा ह्या. ते नवीन बनल्यानंतर पण आपण व्हिडिओ करूच. पूर्वी हे दगडी होतं मंदिर. आपण सानेवर गेलो असता गोमूचा नाच हा तिथे पारंपरिक नव्हता म्हणून आपण परत घरी आलो आणि परत एकदा सानेवर गोमूचा नाच बघण्यासाठी गेलो. ते थोडक्यात मी दाखवतो तुम्हाला. कविता हर घर घरी
रात्रीची होळी इथे पेटवली जाते. तुम्ही बघू शकता हो, तर जळून झालेलं आहे. स्थानेवरची पूजा आता झालेली आहे आणि आता आपण जात आहोत. लवकर केली कारण ग्रहण आहे असं म्हणत होते ते, कालच असं माहिती मिळाली होती. 3 वाजता बंद होईल, त्यामुळे आता आपण जरा वर जात आहोत वाडीत आणि मग रिक्षाचं बघू, बोलवून घेऊ. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. दरवर्षी शिमगा येतच राहतो. आपण दरवर्षी व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करू. प्रयत्नच सांगतो आहे. दरवर्षी एकच परंपरा चालत आलेली असते. तर आता आपण घरी जाऊया. तर आपण आता घरी पोहोचलेलो आहोत. बस इथं थांबा. तर अशा प्रकारे आपण आता आलेलो आहोत आणि आपण घरी आता जात आहोत.